आपल्याला कॉन्सन्ट्रेशनचे तरी 10 मिनिटं पकडा. म्हणजे माझ्या हेच सांगण्याचा अर्थ आहे की असा वेळ शोधू नका की मला इथे वेळ नाहीये, इथे वेळ नाहीये, मी कधी अभ्यास करू, असं स्वतःला सांगू नका. स्वतःला सांगा की मला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा मला आठवण करून दे की ही तुला 5 मिनिटं मिळतंय, इथे तू कर तयारी, इथे तू करू शकते, असं स्वतःला सांगा. तेव्हा आपण करू शकू. कारण आपण जसा वेळ शोधण्याचा प्रयत्न केला ना, आता मला उद्या वेळ मिळेल, मी उद्या अर्धा तास छान, उद्या मी 4 तास अभ्यास करेल, तो वेळ कधीच येणार नाही. एक्झामचा पॅटर्नच समजत नाही. तो एक्झामचा पॅटर्न काय आहे, तर 70% काय असतं, 30% काय असतं, कुठला भाग सोपा असतो, कुठला कठीण असतो, कुठला मध्यम असतो, आपण त्याचं अनालिसिसच करत नाही. त्यामुळे काय होतं, जे मोठे मोठे इंजिनिअरिंग किंवा सायन्स किंवा मॅथ सायन्सवाले मुलं असतात ते समोर चालले जातात. UPSC असो, छान अनालिसिस झालं आहे. तुम्हाला आता फक्त रिव्हिजन करायची आहे, तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते ना, भरपूर जण म्हणतात की आम्हाला जागाच नाही बसायला, आता कुठे अभ्यास करू ना, लायब्ररी जॉईन करतायत ना, काहीच करतायत. तर मला सांगा, जर सुविधा, पण ते आता कुठे गायब झालं, ते झालं आपल्या कम्फर्ट झोनमध्ये गायब. ते आपण सॅक्रिफाईसच करायला तयार नाहीये. आपण फोनला सोडणारच नाही, मला टीव्ही सोडायची नाहीये, मला जागाच नाहीये, आपला जो कारणे भरपूर आहे, मला वेळच मिळत नाही, माझं लग्न झालेलं आहे. म्हणजे एवढी कारणं देतो ना आपण प्रत्येक गोष्टीला. मला यांनी बोललं म्हणून मी आज अभ्यासच करणार नाही, माझ्या मैत्रिणीने मला बुकच दिलं नाही, तिने मला बुक नोट्सच शेअर केला नाही. माझ्याला विरोध नाही आहे, पण बॅच जॉईन करून 20% जे शिकून येतो ना, त्याला व्यवस्थित 80% डोक्यात उतरवायचं आहे. त्याला स्वतःला असं रिप्रेझेंट करायचं आहे. एक नोटबुक घ्यायचं आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात का? मी वैशाली, तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. आणि आजचा जो विषय आहे ना, तो सगळ्याचा कॉमन प्रश्न आहे की ताई, सेल्फ स्टडी करू की कोचिंग अटेंड करू, आणि अभ्यासात मन लागत नाही आहे, एक्झाम डेट आलेली नाही आहे, आणि आम्हाला कळत नाही की कुठलं ऑनलाईन क्लास चांगले आहेत, की आम्ही फक्त स्मार्ट स्टडी करावा. स्मार्ट स्टडी काय आहे, रिव्हिजन कसा करू, टेटचा सिलेबस काय, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही आपले असे भरपूर MPSCचे जे स्टुडंट आहेत किंवा UPSCचे पण स्टुडंट असतात, त्यातनं आपण बघा, जे असे सायन्स आणि इंजिनिअरिंग वाले जे मुलं असतात ना, ते खूप समोर जातात आणि आपण आर्टवाले खूप मागे राहतो. तर याच्या मागचं कारण काय आहे, आणि आपल्या ह्या साध्या टेट परीक्षेचं बघा, टेटमध्ये पण बँकिंगचे मुले समोर गेले, आपण का मागे राहिलेलो आहोत, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी स्वतः शोधले. असा जो पॅटर्न असतो ना एक्झामचा, त्याकडे आपण लक्षच देत नाही. आपण फक्त काय करतो, भरपूर अभ्यास करतो, असं दिवस रात्र त्या अभ्यासात घुसून जातो. पण माहिती आहे का, आपल्याला यशच मिळत नाही. आपण खूप मेहनत करतो पण यश मिळत नाही. का यश मिळत नाही? कारण आपण ते एक्झामचा पॅटर्नच समजत नाही. तो एक्झामचा पॅटर्न काय आहे, तर 70% काय असतं, 30% काय असतं, कुठला भाग सोपा असतो, कुठला कठीण असतो, कुठला मध्यम असतो, आपण त्याचं अनालिसिसच करत नाही. त्यामुळे काय होतं, जे मोठे मोठे इंजिनिअरिंग किंवा सायन्स किंवा मॅथ सायन्सवाले मुलं असतात ते समोर चालले जातात. UPSC असो, MPSC असो. का असं होत आहे? जरी आर्टला जास्त आर्टमधले प्रश्न असतात तरी आपण काय करतो, आपल्याला अगोदरपासूनच ना भरपूर मोठी पुस्तकं वाचण्याची सवय असते. आपण असं पुस्तकाचा असा ठोकळा वाचलो, हा मी छान अभ्यास केला आता, पण आपण स्मार्ट स्टडी करत नाही. आपल्याला कळत नाही की आपण कुठलं वाचायला पाहिजे, आपण कुठल्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, आपण कशाचा अनालिसिस करून अभ्यास केला पाहिजे. आणि आपण जर शोधून काढलं ना, तर आपला अभ्यासाचा जो पद्धत आहे ना, ती पण बदलेल, आपला वेळ पण वाचेल आणि कमी वेळात जास्त. आणि TET असो, CTET असो, टेट असो, बँकिंगचे कुठले एक्झाम असो किंवा UPSC असो, MPSC असो, या सगळ्यांना ना एक पेपर पॅटर्न असतो, हे आपल्याला माहित आहे. आणि आपण पण आता मागे टेटचा पेपर दिलेला आहे, आपल्याला तो पण पॅटर्न माहित झालेला आहे की बँकिंगच्या पेपरसारखा आपला पेपर आलेला होता. तो आपल्याला ना सगळ्यात अगोदर सर्वात महत्त्वाचा फोकस म्हणजे प्रिव्हियस इयरवर भर द्यावा लागेल. 5 ते आपल्याकडे नाहीये 5 वर्षाचे पेपर, पण MPSCचे 5 वर्षाचे पेपर त्यांना मिळून जातात. तर आपण काय करायचं माहिती आहे का, जेवढे पेपर झालेत ना आपले वेगवेगळ्या बॅचेस झाल्या, तेवढे बॅचचे पेपर आपण सोडून पाहायचे. आणि जसे टॉपिक निघतात ना, ते कव्हर करत जायचे. जसं आता कुठे समजा रिझनिंगचा टॉपिक निघाला, इथे निघत आहे व्हेनापुरत्या, तर तो टॉपिक लिहून घ्यायचा. इकडे मग समोर आपल्या पेपरमध्ये सोडता आपल्याला दिसत आहे की इथे बैठक व्यवस्थेवर प्रश्न येत आहे, तर बैठक व्यवस्था टॉपिक लिहून घ्यायचा. म्हणजे माझ्या सांगण्याचा अर्थ हा आहे तुम्हाला की जेवढे आपण प्रिव्हियस इयर कव्हर करू ना, तेवढं आपलं जे अनालिसिस आहे ना, ते सोपं जाईल. अनालिसिस म्हणजे फार महत्त्वाचं काम नाही आणि खूप असं हार्ड पण नाही. आपल्याला फक्त काय करायचं आहे, पेपर बघायचे आहे, पेपर बघून सोडून वीक पॉईंट शोधायचे आहे. वीक पॉईंट शोधता त्यातील कुठल्या घटकावर जास्त प्रश्न येत आहे त्याचा अभ्यास करायचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे. आणि फक्त आपल्याला कुठल्या घटकाची रिव्हिजन करायची आहे ते लक्षात ठेवायचं आहे. आपण सर्वच अभ्यासाचा वाचायचं म्हणून वाचत असतो, पण तसं करायचं नाही.
कुठे वीक आहोत, जास्त आपण अनालिसिस करताना आपल्याला कुठल्या घटकावर जास्त प्रश्न आले आहे, आपल्याला कुठल्या घटकाचा जास्त अभ्यास करावा लागणार आहे, याला स्मार्ट स्टडी म्हणतात. आणि सेल्फ स्टडी असली किंवा कोचिंगचा प्रश्न असला तर मला सांगा, सेल्फ स्टडी किंवा कोचिंग सगळेच टीचर छान शिकवतात, कारण टीचरचा पेशाच असतो छान शिकवणं. आपण तिथून फक्त जेव्हा शिकून घरी येतो किंवा ऑनलाईन शिकतो ना, 20% आपल्या डोक्यात जात असते, 80% आपल्याला स्वतःला कव्हर करायचं असते. तर मला सांगा, जर ज्यांचा जो खरंच आर्थिक परिस्थिती नाही आहे की एखादी आपण ऑनलाईन बॅच अटेंड करू शकू, किंवा मग आता आपला जो नाही आहे तर ते मुलं सेल्फ स्टडीज करतात ना, तर त्यात काही वाद नाही आहे की आपल्याला ऑनलाईन लावायचं आहे की सेल्फ स्टडी करायचा. फक्त आपण कितपत आपण आपल्या त्या डोक्यात भरू शकत आहे, आपण आपला जो अभ्यास आपण करतोय तो कितपत स्मार्ट पद्धतीने करण्याचा प्रयत्न करताय, आपण जे अनालिसिस केलंय ते पेपरमध्ये आपण व्यवस्थित करू शकू का, आपला जो अभ्यास सुरू आहे तो व्यवस्थित सुरू आहे का. सिलेबस आपण जेव्हा उचलतो ना, सिलेबस आपण बघतो, मला भरपूर कमेंट येतात की ताई सिलेबस सांगते टेटचा, किंवा तुम्ही एमपीएससीची तयारी करत आहात का. तर मला सांगा, सिलेबस हा युट्यूबवर कुठल्याही वेबसाईटवर आपल्याला मिळून जाईल. फक्त तो सिलेबस छान असा लिहून घ्यायचा आपल्याजवळ, आणि तो सिलेबस छान असा आपल्या माइंडमध्ये छापून घ्यायचा मस्त. आणि त्यानंतर मग मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला पेपरचं अनालिसिस करावं लागेल. आता पेपरचं अनालिसिस झाल्यानंतर असे मस्त आपले घटक तयार झाले आहे. एका दिवसात आपले 5 जरी प्रश्न पत्रिका सोडवणं झालं ते तरी खूप आहेत. नाही होतील 5 तर 3 होतील, नाही होतील तर 1 होईल. पण त्यातून जे घटक निघतील ना, फक्त कॉमन घटक काढायचे. जसं आता पहिली प्रश्नपत्रिका सोडवली, दुसरी सोडवली, कुठले कॉमन घटक आहेत, हे आहेत, टिक करत जायचं. आणि कॉमन घटक आपल्याला मिळाले की काय करायचं, मग त्या घटकाचा अभ्यास सुरू करायला सुरुवात करायची. कारण कसं असतं, ज्या घटकांना जास्त प्रिव्हियस इयर भर देतो ना, त्यातले प्रश्न उतरण्याचे जास्त चान्सेस असतात. आणि त्याच्याकडे जर आपण स्मार्ट पद्धतीने लक्ष दिलं तर आपल्या पेपरमध्ये आपल्याला 20 ते 30 मार्क वाढू. जेही घटक आपण शोधू ना, ते ऑनलाईन बघूया, ऑफलाईन बघूया, कुठल्या तरी बॅचमध्ये जॉईन व्हा, सेल्फ स्टडी करा, पण त्याला 100% द्या. म्हणजे तो घटक असा करा की त्यातला कुठलाही प्रश्न आला ना तो आपल्याला सोडवताच आला पाहिजे. बैठक व्यवस्था असू दे, वेनापूर्ती असू दे, एमपीएससीचा कुठलाही प्रश्न असू दे, एमपीएससीचा कुठलाही घटक असू दे, कुठल्याही कॉम्पिटिशन एक्झामचा किंवा कुठलीही जी एक्झाम असते ना तिचा कुठलाही घटक आपण जर शोधून काढलाय ना, तो फक्त आपला व्यवस्थित तयार व्हायला हवा. तो आपल्याला कसा करता येईल ते आपल्याला स्वतः घडवायचं आहे, आता स्वतः करायचं आहे. कारण जोपर्यंत आपण स्वतः करू नाही तोपर्यंत आपल्याला स्वतः व्यवस्थित अनालिसिस करू शकणार नाही. छान अनालिसिस झालाय, तुम्हाला आता फक्त रिव्हिजन करायची आहे, तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते ना, भरपूर जण म्हणतात की आम्हाला जागाच नाही बसायला, आता कुठे अभ्यास करू ना, लायब्ररी जॉईन करतायत ना, काहीच करतायत. तर मला सांगा, जर सुविधाच नसतील तर आपण जेव्हा छोट होतो तेव्हा आठवा, आपण एका खोलीत सगळे अभ्यास करत होतो आपल्या घरी. आपल्या जेव्हा भाऊ बहीण आहेत आपण त्यांच्या सोबत अभ्यास करतो. आपण 10वी 12वीत कसा अभ्यास केलेला आहे, आपल्याला अशा सेपरेट रूम नव्हता, आपल्याला लायब्ररी जॉईन नव्हती ना, आपला जो फोन होता, आपला जो काहीच नव्हतं, तरी आपण छान मार्कांनी पास झालेलो होतो. कारण मनात जिद्द होती, जुनून होता. आणि ते म्हणजे जिद्द आणि त्या जुनूनने आपण कुठेतरी पोहोचलो. पण ते आता कुठे गायब झालं, ते झालं आपल्या कम्फर्ट झोनमध्ये गायब. ते आपण सॅक्रिफाईसच करायला तयार नाहीये. आपण फोनला सोडणारच नाही, मला टीव्हीच सोडायची नाही आहे, मला जागाच नाही आहे, आपला जो कारणे भरपूर आहे, मला वेळच मिळत नाही, माझं लग्न झालेलं आहे. म्हणजे एवढी कारणं देतो ना आपण प्रत्येक गोष्टीला. मला यांनी बोललं म्हणून मी आज अभ्यासच करणार नाही, माझ्या मैत्रिणीने मला बुकच दिलं नाही, तिने मला बुक नोट्सच शेअर केला नाही, माझ्याजवळ पैसे नाही म्हणून मी ऑनलाईन क्लासेस लावू शकत नाही. म्हणजे मी सांगते ना तुम्हाला, एवढी कारणं असतात आपल्याजवळ, आणि ते कारणांना आपल्याला आपल्या अभ्यासापासून डायव्हर्ट करतात. आणि याचमुळे आपण मागे राहत आहोत. स्मार्ट स्टडी कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलं, आणि स्मार्ट स्टडी करून सेल्फ स्टडी करता येतो. जर आपल्याला भरपूर आर्थिक सुविधा नाही आहेत तर आपण सेल्फ स्टडी सुद्धा करून चांगले मार्क करू शकतो. ज्यांना बॅच जॉईन करायच्या त्या करा, मला बॅचला विरोध नाही आहे. पण बॅच जॉईन करून 20% जे शिकून येतो ना, त्याला व्यवस्थित 80% डोक्यात उतरवायचं आहे. त्याला स्वतःला असं रिप्रेझेंट करायचं आहे. एक नोटबुक घ्यायचं आहे, असं नोटबुक घेऊन त्यावर प्रॅक्टिस करायची आहे. जेवढं स्वतःला असं बाउंड करून ठेवा, स्वतःला बांधून ठेवा. मला 1 तास करायचं म्हणजे करायचं आहे. तुम्हाला कामं आहेत ना, मी तुम्हाला सांगते, कामं आहेत ना आपल्याला, सकाळी उठू, रात्री उठू, नाही होत आहे दुपारी आपलं बाळ झोपलेलं आहे, दुपारी कॉन्सन्ट्रेशनचा अर्धा तास का मिळवणार, अर्धा तास प्रॅक्टिस करा. 10 मिनिटं जरी मिळाले आपल्याला कॉन्सन्ट्रेशनचे तरी 10 मिनिटं पकडा. म्हणजे माझ्या हेच सांगण्याचा अर्थ आहे की असा वेळ शोधू नका की मला इथे वेळ नाहीये, इथे वेळ नाहीये, मी कधी अभ्यास करू, असं स्वतःला सांगू नका. स्वतःला सांगा की मला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा मला आठवण करून दे की ही तुला 5 मिनिटं मिळतंय तिथे.
इथे तू कर तयारी, इथे तू करू शकते, असं स्वतःला सांगा, तेव्हा आपण करू शकू. कारण आपण जसा वेळ शोधण्याचा प्रयत्न केला ना, आता मला उद्या वेळ मिळेल, मी उद्या अर्धा तास छान, उद्या मी 4 तास अभ्यास करेल, तो वेळ कधीच येणार नाहीये. तो वेळ येऊन गेलेला असेल आणि आपण कधीच प्रगती करू शकू नये. म्हणून असं मला तुम्हाला सांगायचं आहे की मला भरपूर कमेंट येत होत्या की ताई सेल्फ स्टडी करू, कोचिंग लावू. तर मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की स्वतःला 1 तास बांधून घ्या, आपले वीक पॉइंट शोधा, प्रियसीवर भर द्या आणि सेल्फ स्टडी करण्याला हरकत नाही. मी आतापर्यंत सेल्फ स्टडीज करता आलेली आहे. फक्त जास्त मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत आपल्या खरोखर उपयोगी पडते. कारण जेव्हा आपण स्वतःचं डोकं वापरून सगळ्या गोष्टी करतो ना, ते लक्षात राहायला सोपं जातं. आणि आपण पायरीवर बसून सुद्धा अभ्यास करू शकतो, तुम्हाला दिसतच असेल. आणि आपल्याला खरंच खूप आळस येत असेल ना, तर फिरत फिरत अभ्यास करा, फिरत अभ्यास करा, कामं करता करता अभ्यास करा. जसा की मी करते, जे सोपे घटक आहे ते कानात टाकून ऐकते, जे कॉन्सन्ट्रेशनचे विषय ते अर्धा 1 तास घेऊन बसते आणि खरंच खूप मजा येते. मी तुम्हाला सांगते असा अभ्यास करण्यात. कारण आपण जर एका ठिकाणी 4 तास बसलो ना, तर जरा बोर व्हायला लागतं. तर थोडंसं फिरता फिरता आपण अभ्यास केला तर जरा वेगळं पण येतं, मला असं वाटतं. आता सगळ्यांचे विचार वेगवेगळे असतात, त्यामुळे मी माझा असा मार्ग शोधून काढलाय. तुम्ही पण असेच मार्ग शोधून काढा, जेणेकरून आपल्याला प्रगती करता येईल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला नक्कीच काहीतरी कल्पना आली असेल की आता आपण आपला अभ्यास कसा सुरू करायचा म्हणून. आणि अशा प्रकारे जर तुम्ही तुमचा अभ्यास सुरू केला तर नक्कीच आपल्याला चांगले मार्क घेण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तर आत्ता मी माझा अभ्यास सुरू करते आजचा. आणि आज मी अभ्यास करणार आहे इतिहासाचा, इतिहास भूगोल. आणि त्याचे नोट्स आपल्या मोटिवेशन विथ वैशाली या व्हॉट्सअप चॅनल तुमच्यासोबत शेअर करते. तर तोपर्यंत तुम्ही पण स्मार्ट स्टडी करा, तुम्हाला वाटत असेल तर सेल्फ स्टडी करा, कोचिंग जॉईन करायची असेल तर कोचिंग जॉईन करा. पण स्वतःला घडवा, स्वतःला विकसित करा. पॉझिटिव्ह विचारांचं जे जाळं आहे ना, ते छान स्वतःमध्ये तयार करा, स्वतःला डेव्हलप करा आणि स्वतःला सांगत राहा, मी करू शकते, मी केलेलं आहे.